नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या के नॉलेज चॅनलमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण इयत्ता 4थी शिष्यवृत्ती परीक्षेमधील पेपर क्रमांक 1 मराठी व गणित याची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत। त्यातील विभाग 1 मराठी 1 ते 25 क्वेश्चन आज आपण सोडवणार आहोत। प्रश्न 1 ते 3 साठी सूचना। पुढील उत्तरे काळजीपूर्वक वाचा व विचारलेल्या प्रश्नांच्या उत्तराचा योग्य पर्याय निवडा। प्रथम उत्तराचं काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यावर आधारित 1 ते 3 या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत। प्रश्न क्रमांक 1, समाजात आदराचे स्थान कोणास आहे? पर्याय क्रमांक 1 श्रीमंत व्यक्ती, 2 राजकारणी व्यक्ती, 3 सुशिक्षित व्यक्ती आणि 4 गरीब व्यक्ती। वरील उतार्याच्या अनुषंगाने पर्याय क्रमांक 3 सुशिक्षित व्यक्ती हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे। पर्याय क्रमांक 3। प्रश्न क्रमांक 2, आपल्या शिक्षणाची सुरुवात कोणत्या वर्षी होते? वरती पर्यायात उल्लेख आला आहे बघा, जेव्हा आपण 3 वर्षाचे होतो तेव्हा योग्य नियमित व पद्धतशीर शिक्षणाची सुरुवात होते। म्हणजे बघा 3 वर्ष। तर बघूया पर्यायात कुठे आहे, कुठल्या वर्षी होते? पर्याय क्रमांक 1 6व्या, 2 3ऱ्या, 3 8व्या आणि 4 14व्या। तर पर्याय क्रमांक 2 3ऱ्या हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे। प्रश्न क्रमांक 3, शिक्षणामुळे कोणत्या गुणांचा विकास होत नाही? प्रश्न नीट वाचायचा आहे। कोणत्या गुणांचा विकास होत नाही असं विचारलं आहे। पर्याय क्रमांक 1 आहे ज्ञान, 2 कौशल्य, 3 आत्मविश्वास आणि 4 आहे गर्विष्ठपणा। तर बघा वरती उल्लेख आल्याप्रमाणे ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास या तिन्ही गुणांचा विकास होतो। ज्ञान, कौशल्य आणि आत्मविश्वास। चौथा पर्याय आहे गर्विष्ठपणा, म्हणजेच गर्विष्ठपणाचा विकास होत नाही। म्हणजेच तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गर्विष्ठपणा। पुढील प्रश्न क्रमांक 4 ते 6 साठी सूचना आहे। खालील कविता काळजीपूर्वक वाचून विचारलेल्या प्रश्नांच्या पर्यायाचे योग्य वर्तुळ रंगवा। कवितेवर आधारित प्रश्न आहेत। प्रश्न क्रमांक 4 ते 6। प्रथम आपण कवितेचं काळजीपूर्वक वाचन करून घ्यायचं आहे। ऊन पसरे कोवळे सोनियाचे, कळस पिवळे शोभती देवळांचे, थवा आकाशी उडे पाखरांचा, मार्ग धरुणी आपुल्या कोटरांचा, दावणीशी वासरे ओठ घ्याया आणि आता लागली हंबराया, सांज झाली सुटे मंद वारा, घरामधुनी लागेल सांज वात, समय सर्वांचा हाच विसाव्याचा, एकमेकांना सुखे भेटण्याचा, मीही वाटे त्यांच्यात मिळून जावे आणि सौखी त्या भागीदार व्हावे। प्रश्न क्रमांक 4, देवळाचे कळस पिवळे दिसतात कारण तो कळस सोन्याचा आहे, कळसाला पिवळा रंग दिला आहे, सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे आणि घरात सांजवात लावल्यामुळे। आपण वरील कवितेत उल्लेख आला त्याप्रमाणे कविता वाचली आहे, त्यातील उल्लेख पाहिला आहे त्याप्रमाणे सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे, देवळाचे कळस पिवळे दिसतात कारण सूर्याच्या कोवळ्या उन्हामुळे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 5, कवितेतील वर्णन कोणत्या वेळेचे आहे? बघा कवितेमध्ये सांजवात, सांजेची वेळ असा उल्लेख आला होता, म्हणजेच कवितेतलं वर्णन नक्कीच सायंकाळच्या वेळचं आहे। तर बघूया कुठल्या पर्यायात आहे सायंकाळ। पर्याय क्रमांक 1 सकाळ, 2 दुपार, 3 सायंकाळ आणि 4 रात्री, म्हणजेच संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळी। पर्याय क्रमांक 3 सायंकाळ हे योग्य उत्तर असणार आहे। प्रश्न क्रमांक 6, विश्रांती या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द कोणता? पर्याय क्रमांक 1 आहे आराम, 2 आहे विसावा,
3 आहे सांजवात आणि 4 आहे कोटरांचा. यापैकी आराम आणि विसावा हे 2 विश्रांती या शब्दाशी समानार्थी असलेले शब्द आहेत, परंतु त्यापैकी विसावा हा शब्द कवितेमध्ये आलेला आहे, म्हणून विश्रांती या शब्दासाठी कवितेत आलेला शब्द विसावा पर्याय क्रमांक 2 हा असणार आहे. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. पुढील शब्दांपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद, पर्याय क्रमांक 2 दैनंदिनी, पर्याय क्रमांक 3 माहिती आणि पर्याय क्रमांक 4 निर्मिती. प्रश्न क्रमांक 7. पुढील शब्दांपैकी अशुद्ध शब्दाचा पर्याय ओळखा. पर्याय पाहूया. पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद. आपल्याला काय शोधायचा आहे? अशुद्ध शब्दाचा पर्याय आशीर्वाद. पर्याय क्रमांक 1 आशीर्वाद. आशीर्वाद हा इथे शुद्ध शब्द दिलेला आहे. पर्याय क्रमांक 2 दैनंदिनी, हा देखील शुद्ध दिसत आहे. पर्याय क्रमांक 3 माहिती, हा देखील शुद्ध आहे. आणि पर्याय क्रमांक 4 निर्मिती हा मात्र इथे चुकीचा लिहिला गेलेला आहे. म्हणजेच निर्मितीतील मी ही पहिली असणं अपेक्षित होतं, म्हणून पर्याय क्रमांक 4 हा अशुद्ध शब्दाचा पर्याय असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. पुढील प्रश्न क्रमांक 8. खालीलपैकी अनेक वचनी शब्द ओळखा. पर्याय 1 केळे, आपल्याला ओळखायचे अनेक वचन. पर्याय क्रमांक 2 तळे, पर्याय क्रमांक 3 नाणे आणि पर्याय क्रमांक 4 डोळे. पर्याय क्रमांक 4 डोळे हा अनेक वचनी शब्दाचा पर्याय असणार आहे, कारण डोळा हा एक वचन असतो आणि डोळे हे अनेक वचन असतात. म्हणून पर्याय क्रमांक 4 अनेक वचनी शब्द आहे. पर्याय क्रमांक 4 डोळे. प्रश्न क्रमांक 9. खालील वाक्यातील क्रियापद ओळखा. आई येते तोच मुले गायब. यातलं काय ओळखायचे? क्रियापद. पर्याय क्रमांक 1 गायब, पर्याय क्रमांक 2 तोच, पर्याय 3 येते आणि पर्याय 4 मुले. यातील येते पर्याय क्रमांक 3 येते हे क्रियापद असणार आहे, म्हणून पर्याय क्रमांक 3 योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 10. बाजारातून बाबांनी माझ्यासाठी खेळणे आणले. या वाक्यातील विधेय विभागात एकूण किती शब्द आलेले आहेत? आता इथे आपल्याला काय विधेय ओळखायचे आणि त्यातील शब्दांची संख्या मोजायची आहे. परंतु विधेय ओळखण्यापूर्वी आधी आपल्याला उद्देश भाग ओळखावा लागतो आणि त्यानंतर उद्देश वगळून इतर शब्द विधेयामध्ये जातात. बाजारातून बाबांनी माझ्यासाठी खेळणे आणले या वाक्यातील बाबांनी हा आहे उद्देशाचा भाग. बाबांनी, मग बाबांनी हा शब्द वगळल्यानंतर उर्वरित शब्द हे विधेय विभागात जातात. उर्वरित शब्द किती आहेत? बाजारातून माझ्यासाठी खेळणे आणले 1 2 3 आणि 4, म्हणजे विधेय विभागात एकूण शब्द आहेत 4. पर्याय क्रमांक 2 4, पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 11. खालील शब्दातील उपसर्ग असणारा शब्द कोणता? उपसर्ग आपण शिकलोय, उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित शब्द. त्यापैकी उपसर्ग हा मूळ शब्दाच्या पूर्वी लागतो, मूळ शब्दाच्या आधी लागतो. पर्याय पाहूयात. आपल्याला उपसर्ग शोधायचा आहे. पर्याय 1 अन्यायी, पर्याय 2 घरदार, 3 अध्यापन, 4 रुचकर. यातील पर्याय क्रमांक 1 अन्यायी. न्यायी हा काय असणार आहे? मूळ शब्द असणार आहे आणि न्यायीला लागलेला उपसर्ग अ मिळून काय झाला? अन्यायी. म्हणून पर्याय क्रमांक 1 हा उपसर्ग असणारा शब्द असणार आहे. प्रश्न क्रमांक 12. मुलांनी अर्धा रस्ता पायाखाली घातला. या वाक्यातील विशेषण कोणते? तर अर्धा हे रस्त्यासाठी आलेले विशेषण आहे, म्हणून
अर्धा हे काय असणार आहे ह्या वाक्यातील विशेषण असणार आहे. तर बघूया. पर्याय क्रमांक 1 रस्ता, पर्याय क्रमांक 2 मुलांनी, 3 पायाखाली आणि 4 अर्धा, म्हणजेच पर्याय क्रमांक 4 अर्धा हे योग्य विशेषण असणार आहे. प्रश्न क्रमांक 13. खालील जोडीपैकी अयोग्य जोडी ओळखा. पर्याय क्रमांक 1 विडा उचलणे, प्रतिज्ञा करणे. योग्य जोडी वाटत आहे. विडा उचलणे म्हणजेच प्रतिज्ञा करणे. पर्याय क्रमांक 2 मान राखणे, आदर राखणे. ही देखील योग्य असणार आहे. पर्याय क्रमांक 3 तोंडात बोट घालणे, खूप राग येणे. कानामागे टाकणे, लक्ष न देणे. हे सुद्धा योग्य आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 तोंडात बोट घालणे आणि खूप राग येणे ही चुकीची जोडी आहे. कारण तोंडात बोट घालण्याचा अर्थ काय होतो? आश्चर्यचकित होणे किंवा नवल वाटणे. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही अयोग्य जोडी असणार आहे. खालील अक्षरापासून तयार होणाऱ्या म्हणीचा अर्थ पर्यायातून शोधा. अशा प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी काय करायचे? ती अक्षरे आपण प्रथम लिहून घ्यायची आहेत. सुरुवातीला आपल्याला एक अर्थपूर्ण म्हण तयार करायची आहे. तर बघा, सोनाराने, सोनाराने. मारू काय शब्द तयार झाला? कान, टोचणे. सोनाराने कान टोचणे अशी म्हण तयार होत आहे. आणि आता याचा अर्थ आपल्याला पर्यायातून शोधायचा आहे. पर्याय पाहूया. कष्ट करणाऱ्याला यश मिळते, नाही होणार. विचार न करता कसेही बोलणे, हेही नाही होणार. अपेक्षेपेक्षा जास्त मिळणे, नाही होणार. पर्याय क्रमांक 4 योग्य माणसाने समजावून देणे. हे असणार आहे. सोनाराने कान टोचणे या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ असणार आहे की योग्य माणसाने समजावून देणे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 15. कार्यालयात नवीन प्रिंटर विकत आणला. या वाक्यातील अधोरेखित शब्दासाठी योग्य मराठी शब्द निवडा. अधोरेखित शब्द आहे प्रिंटर. प्रिंटर हा इंग्रजी शब्द आहे आणि त्याचा मराठीतील अर्थाचा शब्द शोधायचा आहे. प्रक्षेपक, प्रक्षेपक नाही होणार. मुद्रक, संगणक आणि प्रतिमुद्रा. यापैकी मुद्रक, प्रिंटर या शब्दाचा मराठी अर्थाचा शब्द आहे मुद्रक. पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 16. खालील शब्दसमूहासाठी अचूक शब्द निवडा. शब्दसमूह आहे एखादी गोष्ट जाणून घेण्याची इच्छा. त्यासाठी पर्याय पाहूया. अ कुतूहल, ब कारण, क विज्ञान, ड उत्सुकता. पैकी जाणून घेण्याची इच्छा म्हणजे अ कुतूहल. कुतूहल हा असणार आहे. कारण नाही, विज्ञान नाही आणि ड उत्सुकता. म्हणजे कुतूहल आणि उत्सुकता. अ आणि ड हे 2 पर्याय असणार आहेत. तर पाहूया पर्यायात. पर्याय क्रमांक 1च आहे. अ आणि ड हे दोन्ही सत्य आहेत. पर्याय क्रमांक 1 योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न आहे क्रमांक 17. मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण आहेत? तर मराठी वर्णमालेमध्ये एकूण आपल्या सर्वांना माहीत आहे. मराठी वर्णमाला आपण सर्वांनी अभ्यासलेली आहे. त्यानुसार मराठी वर्णमालेमध्ये एकूण 52 वर्ण आहेत. म्हणजेच पर्याय क्रमांक 2 52 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 18. गटात न बसणारा शब्द निवडा. शब्द पाहूया. 1 आडनाव, 2 नालबंद, 3 अभिनंदन आणि 4 अधिकार. तर यापैकी आडनाव, नालबंद आणि अधिकार ह्या 3 शब्दांचा एक गट होतो आणि अभिनंदन हा या गटातून वेगळा पडतो. मग ह्या 3 शब्दांचा एक गट कसा बनतो? तर आडनाव, नालबंद आणि अधिकार ही सामान्य नामे आहेत आणि अभिनंदन हा शब्द भाववाचक नामात येतो. म्हणून तो व्याकरणिकदृष्ट्या या 3 शब्दांपेक्षा वेगळा आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 अभिनंदन हा योग्य उत्तराचा पर्याय असणार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. खालीलपैकी कोणता शब्द सूर्य या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? समानार्थी शब्द नसलेला पर्याय शोधायचा आहे. रवी आहे, सूर्याचा समानार्थी शब्द आहे. 2 भास्कर हा देखील आहे.
सुधाकर मागे ठेवूया. 4 दिनकर हा देखील आहे. पर्याय क्रमांक 3 सुधाकर. सुधाकर म्हणजे चंद्र, म्हणजेच हा सूर्याचा समानार्थी शब्द असणार नाही. पर्याय क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 20. या गावात तुमच्यासारखा बृहस्पती शोधून सापडणार नाही. या वाक्यातील अधोरेखित शब्दाचा अर्थ कोणता? अधोरेखित शब्द आहे बृहस्पती, तर आपल्याला पर्यायातून बृहस्पती या शब्दाचा अर्थ शोधायचा आहे. पर्याय पाहूयात. कारस्थान करणारा माणूस, सज्जन माणूस, बुद्धिमान माणूस, अत्यंत मूर्ख माणूस. तर बृहस्पती या शब्दाचा योग्य अर्थ आहे बुद्धिमान माणूस. पर्याय क्रमांक 3 बुद्धिमान माणूस. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 21. योग्य जोडी ओळखा. साधूंचा जथा, उपकरणांचा ढीग, गवताची मोळी आणि केवड्याचे वण यापैकी आपल्याला 3 जोड्या चुकीच्या दिलेल्या असणार आहेत आणि एकच जोडी योग्य दिली असणार आहे, ती आपल्याला ओळखायची आहे. तर बघूया. साधूंचा जथा. पर्याय क्रमांक 1 साधूंचा जथा हीच आपली योग्य जोडी असणार आहे, हेच उत्तर असणार आहे, परंतु पुढील तिन्ही आपण चेक करून पाहायचे आहेत. पर्याय क्रमांक 2 आहे उपकरणांचा ढीग. तर नाही, उपकरणांचा ढीग ही चुकीची जोडी आहे, कारण उपकरणांचा संच असतो. पर्याय क्रमांक 3 गवताची मोळी ही देखील चुकीची जोडी आहे, कारण गवताची गंजी किंवा पेंडी असते. आणि केवड्याचे वण नसून केवड्याचे बण असते, म्हणजे ही देखील चुकीची जोडी असणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 1 साधूंचा जथा ही योग्य जोडी असणार आहे. प्रश्न क्रमांक 22. संत रामदासांचे पूर्ण नाव कोणते? पर्याय क्रमांक 1 नारायण सूर्याजी ठोसर. पर्याय क्रमांक 2 रामदास नारायण ठोसर. पर्याय क्रमांक 3 सूर्याजी नारायण ठोसर. पर्याय क्रमांक 4 ठोसर सूर्याजी रामदास. तर पर्याय क्रमांक 1 नारायण सूर्याजी ठोसर हे संत रामदासांचे पूर्ण नाव आहे, म्हणून पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 23. जसे घोड्याचे शिंगरू तसे शेळीचे टिंबटिंब. शेळीचे काय असते रे? करडू. घोड्याचे पिल्लू शिंगरू, तसे शेळीचे पिल्लू करडू. प्रश्न क्रमांक 24. सविता आत्ताच शाळेत गेली. या वाक्यातील शब्द वर्णानुक्रमे लावल्यास वाक्य कसे बनेल? शब्द वर्णानुक्रमे लावायचे आहेत. तर पहा, स, आ, शा आणि गे यापैकी आ असलेला आत्ताच हा शब्द सुरुवातीला येणार आहे. आत्ताच असणारे पर्याय कोणते कोणते आहेत? पहिला पर्याय तर गेलीपासून सुरू होतो, दुसरा सविता, म्हणजे हे दोन्ही पर्याय ऑलरेडी आपले कट झालेले आहेत. उरलेले पर्याय आहेत 2 आणि 4. त्यापैकी आत्ताचने सुरुवात होणारे दोन्ही आहेत. आणि त्यानंतर दुसरा शब्द कुठे येतो? हा आत्ताच पहिला येतो. त्यानंतर आत्ता कट झाला क, ख, ग म्हणजे ग. स आणि शाच्या आधी काय येईल? ग येईल, म्हणजे गेली. मग बघूया, या 2 पर्यायापैकी गेली कुठे आधी आहे? पर्याय क्रमांक 4 मध्ये आहे. आत्ताच गेली शाळेत आणि सविता. आत्ताच गेली शाळेत सविता. पर्याय क्रमांक 4 हा वर्णानुक्रमिक योग्य क्रम असणार आहे. पर्याय क्रमांक 4 हे योग्य उत्तर आहे. खालील अक्षरांपासून एक अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील मधले अक्षर कोणते ते शोधा. आता आपल्याला इथे आधी अर्थपूर्ण शब्द तयार करून घ्यावा लागणार आहे. प्रथम आपण ती अक्षरे लिहून घेऊयात. अक्षरे काय आहेत? वी, प, म, र आणि र. ओके. तर ह्यापैकी बघा, निरीक्षण केले की आपल्याला लगेचच शब्द सापडतोय, परंतु तरी देखील तुम्हाला बनवून दाखवते. परमवीर हा अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे. मग काय विचारलंय? अर्थपूर्ण शब्द तयार करून त्यातील मधले अक्षर कोणते ते शोधा. तर मधले अक्षर येतं म, म्हणजेच आपलं उत्तर आहे म. तर पर्यायात शोधूया. पर्याय क्रमांक 1च आहे म, म्हणजे पर्याय क्रमांक 1 हे योग्य उत्तर असणार आहे. आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 पेपर क्रमांक 1 मधील सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 1 यातील मराठी विभागाचे 1 ते 25 प्रश्न अभ्यासले आहेत. उर्वरित 26 ते 50 प्रश्न आपण पुढील व्हिडिओमध्ये अभ्यासूया. तत्पूर्वी
तुम्हाला जर या चॅनलवरील माहिती उपयुक्त वाटत असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुढील व्हिडिओ तुम्हाला कुठल्या विषयाचा किंवा कुठल्या घटकाचा पाहायला आवडेल हे कमेंटमध्ये नक्की सांगा.